नमस्कार, मी प्रणाली कापसे. वृत्तवेधच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर. महापालिकेच्या कर संकलन विभागाची थकबाकीदारांवर कारवाई सुरूच. एकाच दिवसात 1 कोटीची रक्कम झाली तिजोरीत जमा. अनेक संस्था आल्या कर विभागाच्या रडारवर. श्री सिद्धेश्वरच्या 52व्या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात असणार 300 स्टॉल. 29 डिसेंबर ते 2 जानेवारी पर्यंत शेतकऱ्यांना मिळणार शेतीविषयी अद्ययावत माहिती. सोळा डिसेंबरचा सोलापूर बंद यशस्वी करा. महापुरुषांचा अवमान महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही. कॉम्रेड नरसय्या आडम मास्तरांनी दिला इशारा. आणि कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमध्ये आढळले नवजात अर्भक. सिव्हिल हॉस्पिटल समोर घडला धक्कादायक प्रकार. पोलिसांचे तपास चक्र झाले सुरू. महापालिकेच्या कर संकलन विभागाच्या माध्यमातून सुरू असलेल्या दंडात्मक कारवाईत एकाच दिवसात सुमारे 1,82,428 रुपये मिळकत कर थकबाकी महापालिका तिजोरीत जमा झाली आहे. महापालिकेच्या कर संकलन विभागाच्या विशेष वसुली पथकाने सीलठोक कारवाई सुरूच ठेवली असून एका थकबाकीदाराचे 8 गाळे तर बेगम कमरुनिस्सा कारीगर स्कूलचे प्राचार्य रूमसह संगणक लॅब सील केले आहे. एकाच दिवशी विशेष वसुली पथकामार्फत 13,34,000 रुपये तर दैनंदिन वसुली 92,47,000 रुपये असे एकूण 1,05,00,000 रुपये कर वसुली करण्यात आली आहे. सोलापूर महापालिका प्रशासनाने मिळकत कर शास्तीमध्ये 80% सवलत अभय योजना 15 डिसेंबर पर्यंत जाहीर केली आहे. दरम्यान बड्या मिळकत कर थकबाकीदारांविरोधात सील कारवाई हाती घेतली आहे. त्यासाठी विशेष वसुली पथकाचीही नियुक्ती करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्या आदेशानुसार उपायुक्त विद्या पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त पुष्पगंधा भगत यांच्या नियंत्रणाखाली कर संकलन विभाग प्रमुख युवराज गाडेकर यांच्यासह विशेष पथकाने ही कारवाईची विशेष मोहीम राबवली आहे. दरम्यान नोटिसा बजावण्यात आलेल्या 6 थकबाकीदारांनी सील कारवाई टाळण्यासाठी थकबाकी भरली आहे. यामध्ये नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड स्कूल 5,63,977 रुपये, नागनाथ व्यंकप्पा घोडके 99,480 रुपये, BC लोंढे 1,20,323 रुपये, शिरीष चंदुमल मेहता 94,733 रुपये, सतीश कनकुरे 45,834 रुपये, मराठा समाज सुधारक मंडळ छत्रपती प्रशाला 4,10,103 रुपये थकबाकी भरली आहे. वसुली पथकामार्फत सोमवारी धनादेशाद्वारे एकूण 13,34,450 रुपये थकबाकी वसूल करण्यात आली. तर दैनंदिन कर वसुली 92,47,978 रुपये झाली आहे. असे दोन्ही मिळून 1,05,82,428 रुपये मिळकत कर थकबाकी महापालिका तिजोरीत जमा झाली आहे, अशी माहिती महापालिका कर संकलन विभाग प्रमुख युवराज गाडेकर यांनी दिली. शहरात सार्वजनिक ठिकाणी अथवा दुकानासमोर रस्त्यावर कचरा टाकल्याचे आढळून आल्यास नियमानुसार थेट दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे आदेश महापालिकेचे उपायुक्त मच्छिंद्र घोलप यांनी कचरा व्यवस्थापन विभागास दिले आहेत. सोलापूर शहरात सार्वजनिक ठिकाणी त्याचबरोबर रस्त्यांवर मधोमध कचरा टाकला जात असल्याचे प्रकार निदर्शनास येत आहेत. बाजारपेठांमध्ये काही दुकानदार झाडून कचरा रस्त्याच्या मधोमध लावतात, त्यामुळे अस्वच्छता दिसून येते. महापालिकेचे कर्मचारी भल्या सकाळी सार्वजनिक ठिकाणी व रस्त्याची झाडलोट करून साफसफाई करतात, मात्र काही जण सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकत असल्याचे दिसून येते. नवी पेठ परिसरासह काही बाजारपेठांमध्ये दुकानासमोरील झाडलोट करून काही दुकानदार झाडलोट करून तो कचरा रस्त्यावर आणून ठेवतात, ही गंभीर बाब आहे. सर्वांनी शहर स्वच्छतेसाठी योगदान देणे गरजेचे आहे. त्यासाठी आता सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकल्यास त्याचबरोबर रस्त्यावरही कचरा दिसून आल्यास त्या परिसरातील दुकानदारांवर व नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. या संदर्भात महापालिकेचे उपायुक्त मच्छिंद्र घोलप यांनी कचरा व्यवस्थापन विभागाचे मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार यांना तसे आदेश दिले आहेत. त्या विभागातील आरोग्य निरीक्षकांनी त्या परिसरात कचरा आढळून आल्यास संबंधित नागरिक व दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
यामुळे आता सार्वजनिक ठिकाणी अथवा रस्त्यावर कचरा आढळल्यास महापालिका प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई करण्यात येईल। तेव्हा नागरिक व दुकानदारांनी ओला व सुका कचरा वेगळा करून घंटा गाडीमध्ये द्यावा। सार्वजनिक ठिकाणी अथवा रस्त्यावर कचरा टाकल्याचे दिसून आल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे आवाहन महापालिका उपायुक्त मच्छिंद्र घोलप यांनी केले आहे। श्री सिद्धेश्वर यात्रेच्या निमित्ताने श्री सिद्धेश्वर देवस्थान यात्रा समिती, महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभाग व आत्मा जिल्हा परिषद सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनाचे 29 डिसेंबर ते 2 जानेवारी दरम्यान आयोजन केल्याची माहिती धर्मराज काडादी यांनी दिली। शेतकऱ्यांपर्यंत कृषी व पशुपक्षी विषयक नवनवीन तंत्रज्ञान पोहोचवण्यासाठी व कृषी उद्योग उत्पादने अवजारांची शेतकऱ्यांना माहिती मिळावी, त्याची प्रात्यक्षिके पाहता यावीत म्हणून श्री सिद्धेश्वर यात्रेच्या निमित्ताने श्री सिद्धेश्वर देवस्थान यात्रा समिती व महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभाग व आत्मा व जिल्हा परिषद सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनाचे 29 डिसेंबर ते 2 जानेवारी असे 5 दिवस होम मैदानावर आयोजन करण्यात आले असल्याची माहिती श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी सिद्धेश्वर मंदिरामध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली। दरवर्षी सिद्धेश्वर यात्रेदरम्यान कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले जाते, परंतु होम मैदानावर मर्यादित जागेत हे प्रदर्शन भरवण्यास अडचणी निर्माण होत होत्या, म्हणून यंदा यात्रेच्या पूर्वी या कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले आहे। या प्रदर्शनामध्ये दुग्धोत्पादन, रेशीम पीक, मधुमक्षिका पालन, व्हर्टिकल फार्मिंग, आधुनिक कृषी अवजारे, खते, औषधे, बी बियाणे, अवजारे, यंत्रसामुग्री, ट्रॅक्टर्स, फार्म इक्विपमेंट, सिंचन, फलोत्पादन, पॅकेजिंग व साठवणूक, बायोटेक्नॉलॉजी, टिश्यू कल्चर, पाणी व्यवस्थापन, ऑटो फार्मिंग टेक्नॉलॉजी, सौर ऊर्जा, पशुखाद्य व औषधे, डेअरी इक्विपमेंट, पोल्ट्री सोल्युशन, कृषी अर्थसहाय्य, लो बजेट हाऊसिंग सोल्युशन, कृषी साहित्य, नियतकालिके अशा संस्थांचा सहभाग असणार आहे। या प्रदर्शनामध्ये 300हून अधिक कंपन्यांचा समावेश असणार आहे। या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य म्हणजे फ्री फॅब्रिकेटेड स्टॉल्स, पिलरलेस डोम स्ट्रक्चर, कृषी तज्ञांच्या भेटी व मार्गदर्शन चर्चासत्र, वैविध्यपूर्ण अवजारे आणि परदेशी भाजीपाला। या कृषी प्रदर्शनाची तयारी स्मार्ट एक्सपो ग्रुप सांगलीचे संचालक सोमनाथ शेटे हे करत आहेत। दरम्यान 1.5 टन वजनाचा व 1 कोटी रुपये किमतीचा गजेंद्र नावाचा रेडा असणार आहे। यामध्ये 200 पेक्षा जास्त कंपन्यांनी सहभाग नोंदवला आहे। ट्रॅक्टर व शेती अवजारे यांचे स्टॉल आहेत। वाहन महोत्सव आहे। शेतीविषयक प्रक्रिया उद्योग, महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या शेतकऱ्यांसाठीच्या सर्व योजनांची माहिती देणारी दालने, सेंद्रिय शेतीचे विशेष दालन, पशुपक्षी प्रदर्शन, दुर्मिळ देशी 500हून बियाणांचे प्रदर्शन व विक्री, तांदूळ महोत्सव, परदेशी भाजीपाला व कृषी तज्ञांची मार्गदर्शने, सौर ऊर्जा विषयक सेपरेट, जगातील सर्वात लांब 15 इंच लांब गव्हाची लोंबी व 140 ते 150 दाणे तयार होणारी कुदरत 100 व 8 इंच 140 ते 150 दाणे तयार होणारी कुदरत 100, 8 इंच लांबीची लोंबी ही देशी बियाण्यांची माहिती व प्रदर्शन, सेंद्रिय शेतीसाठी विशेष मार्गदर्शन, गोड्या पाण्यातील मोत्याची शेती, जगातील सर्वात लांब 1 फूट लांबीची देशी मिरची, फळे फुले प्रदर्शन स्पर्धा, गाय म्हैस व बैल प्रदर्शन आदी एकाच प्रदर्शनामध्ये उपलब्ध असणार आहे। होम मिनिस्टर फेम क्रांती मालेगावकर यांचा महाराष्ट्रात गाजत असलेला न्यू होम मिनिस्टर खेळ रंगला पैठणीचा हा कार्यक्रम 31 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 ते 10 वाजेपर्यंत होम मैदान येथे संपन्न होणार आहे। या पत्रकार परिषदेत सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे सर्व सदस्य उपस्थित होते। त्या पद्धतीने करण्याचं एक नियोजन सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीनं ह्या वर्षी केलं आहे। यात्रेच्या स्वरूपामध्ये काम करत असताना काही मर्यादा होत्या आणि त्या ठिकाणी जागेची अडचण आणि शेतकऱ्यांना त्यावेळेस त्या ठिकाणी आणण्यासाठी काही अडचणी होत्या आणि म्हणून त्या आधीच म्हणजे डिसेंबर 29 ते 2 जानेवारी 23 पर्यंत अशा 5 दिवसाचं हे कृषी प्रदर्शन या ठिकाणी होत आहे। वास्तविक पाहता सोलापूर हा कृषी प्रधान जिल्हा असं म्हणलं तर चुकीचं होणार नाही। एक हॉर्टिकल्चर म्हणजे फळबागामध्येही अतिशय सधन अशा पद्धतीचा हा जिल्हा आहे, जिथं डाळिंब, द्राक्षे याचं तर अतिशय
चांगलं उत्पादन होतंच, पण ऊस शेतीमध्ये तर आपण संपूर्ण देशामध्ये टॉपमध्ये अशा पद्धतीने सर्वात जास्त उत्पादन करणारा हा जिल्हा म्हणून आज नावारूपाला आलेला आहे. आणि अशा कृषी प्रधान ह्याच्यामध्ये आपल्याकडं आपण जे करत होतो गेली 50 वर्ष, जे कृषी प्रदर्शन करत होतो ते या विभागातील लोकांनी उत्पादित केलेले धान्य तेवढंच घेऊन आपण त्याचं प्रदर्शन त्या ठिकाणी यात्रेच्या निमित्तानं करत होतो. पण गेली 5-7 वर्षापासून आमचा हा सातत्यानं प्रयत्न राहिला आहे की ह्या प्रदर्शनाला एक व्यापक स्वरूप कसं आणता येईल. या ठिकाणी सर्वच लोकांचे त्यांचे चांगल्या अशा पद्धतीचे पीक तर आणूच या, परंतु त्याच पद्धतीनं जी आपल्या भागातल्या शेतकऱ्यांना एखादं कृषी प्रदर्शनाच्या निमित्तानं एखादं तंत्रज्ञान असू दे, एखादं चांगलं पीक असू दे किंवा याबाबतचं असणारं मार्गदर्शन असू दे, यासाठी आपल्याला पुण्याला, नाशिकला, नगरला जावं लागायचं आपल्या शेतकऱ्यांना. परंतु ते करण्यापेक्षा सोलापुरातल्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना आपण एकत्र या ठिकाणी कसं आणता येईल अशा पद्धतीची भूमिका घेऊन सिद्धेश्वर देवस्थान कमिटी सातत्यानं यामध्ये काय तोटा होईल, काय हे होईल याचा कधीही विचार केला नाही. परंतु भागातल्या लोकांना जे आपल्याला देण्यासारखं आहे, जे करण्यासारखं आहे, ज्याची गरज आहे हे पाहून आपण वेगवेगळे प्रयोग करत असतो. आणि त्याचाच भाग म्हणून एक महत्वाचा पाऊल या निमित्तानं सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीने यावर्षी घेतलाय. याला प्रसिद्धी द्याल, त्या माध्यमातून याचं यशस्वीता त्या ठिकाणी राहणार आहे. आणि म्हणून देवस्थानच्या माध्यमातून मी आपल्याला सर्वांना आवाहन करतो की अशा या उपक्रमाला आपल्या सर्व प्रसिद्धी माध्यमांच्या माध्यमातून आपण चांगल्या पद्धतीनं प्रसिद्धी द्यावी की जेणेकरून जे काही स्टॉल्स यावेळी येतील त्यांना त्या माध्यमातून तंत्रज्ञान असो दे, मार्गदर्शन करण्यासाठी अतिशय चांगले असे स्पीकर, वक्ते त्या ठिकाणी आपण आणतो आहोत. आणि त्यांच्या माध्यमातून आपल्या भागातल्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन त्या ठिकाणी लाभेल की जे नवीन तंत्रज्ञान असू दे. विशेष करून या ठिकाणी डॉक्टर महेश कुलकर्णी यांचा आंबा संवर्धन तशाच पद्धतीनं सद्य परिस्थितीत करावयाची उपाययोजना आणि महापुरुषांचा अवमान महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही. त्यामुळे 16 डिसेंबरचा सोलापूर बंद यशस्वी करा असे आवाहन कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांनी उपस्थित कामगारांना केले आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत रयतेचा राजा शिवछत्रपती महाराज, त्याचबरोबर पुरोगामी महाराष्ट्र घडवण्यासाठी ज्या ज्या समाज सुधारकांनी, युगपुरुषांनी, महापुरुषांनी आपल्या आयुष्याची राख रांगोळी केली, समाज प्रबोधन केले असे कर्मवीर भाऊराव पाटील, शिक्षण महर्षी धोंडो कर्वे, महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांबद्दल एकनाथ शिंदे गट व भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील व तसेच अन्य आमदार, खासदार, मंत्री, त्याचबरोबर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी या सर्वांनी बेताल वक्तव्य व अनुचित विधाने करून महाराष्ट्रातल्या पुरोगामी जनतेला डिवचण्याचे काम केले आहे. जनतेच्या भावनेला ते ठेच पोहोचवत आहेत. यामुळे जनतेतील आक्रोश वाढत आहे. अशा या बेजबाबदार, बदनामीकारक व अवमानकारक वक्तव्यांच्या निषेधार्थ शुक्रवार दिनांक 16 डिसेंबर 2022 रोजी सोलापूर बंदची घोषणा देण्यात आली आहे. महापुरुषांचा अवमान महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही, म्हणून हा बंद यशस्वी करा असे आवाहन ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्टर यांनी केले. संपूर्ण कारखानदारी, संपूर्ण देशाचा या सगळ्याला त्यांनी सांगितले छत्रपती शिवाजी महाराज केवळ महाराष्ट्राचे नाही तर देशाचे नाही, जगामधला एक नावाजलेला भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर ज्याने आपल्याला पवित्र घटना दिली, ते जागतिक हिंदूचे महात्मा फुले इंग्रजांच्या काळामध्ये महिलांना शिक्षणाचे दरवाजे दिले. कर्नल भाऊराव पाटील
जे वडील संस्थापक सरांनी माहिती दिली त्यामध्ये सुरुवात केली. अशा महापुरुषांचं राज्याचे राज्यपाल त्यांचा अपमान करतात. अपमानाचं त्या संदर्भात भयानक शब्द आणि राज्यपालाला विचारायची हिंमत कोणाची होती? राज्यपालाला घटनेप्रमाणे अधिकार दिलेला आहे. त्याला आपल्याला सांगितले जे आपल्या राज्याच्या देशाची उपपुरुष त्या उपपुरुषांचा अपमान करतात हे महाराष्ट्राची जनता कदापि सहन करणार नाही. त्या अनुषंगाने पक्षाचे मध्यवर्ती कार्यालय दत्तनगर येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची सोलापूर बंदबाबत महत्वाची बैठक कॉम्रेड नरसय्या आडम मास्टर व जिल्हा सचिव ॲडव्होकेट एम.एच. शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या बैठकीत पुरोगामी महाराष्ट्राचे दीपस्तंभ विचारवंत समाजसुधारक समाजसेवकांचा अवमान करणाऱ्या चंद्रकांत पाटील यांचा राजीनामा द्यावा, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक विधाने करणारे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची हकालपट्टी करा असा आक्रोश व्यक्त करण्यात आला. माकपचा सोलापूर बंदला जाहीर पाठिंबा असून बंदमध्ये सोलापूरमधील व्यापारी, विडी कामगार, यंत्रमाग कामगार, छोटे मोठे व्यापारी त्याचबरोबर सर्वसामान्य जनता उत्स्फूर्ततेने सहभागी होण्याचे आवाहन माकपच्या वतीने केले आहे. प्रास्ताविक ॲडव्होकेट एम.एच. शेख यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ॲडव्होकेट अनिल वासम यांनी केले. यावेळेस व्यासपीठावर माकपचे जिल्हा सचिव ॲडव्होकेट एम.एच. शेख, माजी नगरसेविका कामिनी आडम, सिद्धप्पा कलशेट्टी, युसुफ शेख मेजर, शेवंता देशमुख, ॲडव्होकेट अनिल वासम आदी उपस्थित होते. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांनी समाज कल्याण सहाय्यक आयुक्त कैलास आडे यांनी केलेल्या गैरकृत्य भ्रष्टाचाराची चौकशी करण्याबाबत निवेदन देण्यात आले. सोलापूर जिल्ह्याचे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त कैलास आडे हे गेल्या 3.5 ते 4 वर्षांपासून अधिक काळ सोलापूर जिल्ह्याच्या सहाय्यक आयुक्तपदी काम करत आहेत. दरम्यानच्या कालावधीत मागासवर्गीय भटके जमाती इत्यादी संस्थांना तपासणीच्या नावाखाली वेठीस धरून पैशांची मागणी केली आहे व करत आहेत. विनाकारण संस्था चालकांना नाहक त्रास देत असून संस्थांना अजून अनुदान देण्याच्या नावाखाली तसेच कर्मचाऱ्यांची विविध भविष्य निर्वाह निधी बिले, वैद्यकीय बिले, अर्जित रजा रोखीकरण बिले, पुरवणी बिले अशी अनेक थकीत बिले मंजूर करण्याच्या नावाखाली अधिक प्रमाणात आर्थिक मागणी करत आहेत. दरम्यान कैलास आडे यांच्या भ्रष्ट व गैरकृत्य कारभाराविरोधात गेल्या 3 वर्षात कित्येक संघटनांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी उपोषणे, आंदोलने केली आहेत. तसेच आम्ही स्वतः कैलास आडे यांनी केलेले सदर गैरकृत्य व भ्रष्टाचाराविरोधात चक्री उपोषणही केले आहे. असे असूनही शासन स्तरावर काही दखल घेतली नाही. त्यांनी केलेल्या भ्रष्ट कारभाराची व गैरकृत्याची पुराव्यानिशी माहिती जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, पालकमंत्री, संबंधित खात्याचे सचिव, सेक्रेटरी यांनाही वेळोवेळी देऊन त्यांच्यावर प्रशासकीय स्तरावरून कारवाई न करता कैलास आडे यांना पाठीशी घातले जात आहे. कैलास आडे यांच्या भ्रष्ट व गैरकारभाराबाबत कित्येक वेळा अनेक दैनिक, वृत्तपत्रे, इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमांवर, सोशल मीडियावर बातम्या प्रकाशित झाल्या आहेत. त्यामुळे विनाकारण शासनाची नाहक बदनामी होत आहे. सदर अधिकाऱ्यांच्या बदलीबाबत प्रस्ताव आपल्या कार्यालयात असून ते जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवले जात आहेत. तरी कृपया कैलास आडे यांची बदली करून त्यांनी केलेल्या गैरकृत्य व भ्रष्टाचाराची चौकशी अँटी करप्शन विभागामार्फत व्हावी, अन्यथा मंत्रालयासमोर आम्हास पुनश्च त्यांच्या विरोधात चक्री उपोषणास बसावे लागेल. तरी वेळेत सहाय्यक आयुक्त कैलास आडे यांची त्वरित बदली करून भ्रष्ट कारभाराची चौकशी करण्यात यावी, अशा आशयाचे निवेदन भाजपाच्या माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांनी दिले आहे. एकंदरीत यावर उपमुख्यमंत्री फडणवीस काय निर्णय घेतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
सिव्हिल हॉस्पिटलच्या समोरील कचऱ्याच्या ढिगारामध्ये एक मृत अर्भक आढळून आल्याचे धक्कादायक प्रकार घडला आहे. सोलापूर शहर परिसरातील शासकीय रुग्णालय अर्थात छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सिव्हिल हॉस्पिटल समोर असणाऱ्या या कचरा डेपोमध्ये एक नवजात जन्मलेले शिशु अर्थात अर्भक आढळून आले आहे. बाळाला एका स्कार्फच्या सहाय्याने बांधून टाकून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दरम्यान सकाळी कचरा वेचणाऱ्या एका बाईने कचरा वेचत असताना सदरचा स्कार्फ दिसला. त्यांनी स्कार्फ सरकावून पाहिले असता त्यामध्ये मृत नवजात शिशु अर्थात बाळ होते. त्यांनी लगेच ही माहिती रुग्णसेवक लादेन याला दिली. लगेचच लादेन व त्याचे सहकारी सिव्हिल हॉस्पिटल समोरील या कचरा डेपोमध्ये पोहोचले. त्यांनी तात्काळ पोलिसांना सदर घटनेबाबत कल्पना दिली. पोलीस देखील तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. मृत नवजात शिशु कोणाचे आहे याबाबत पोलीस चौकशी करणार असून या घटनेची सिव्हिल चौकीत नोंद होत असल्याची प्रक्रिया समोर येत आहे. ये जो बच्चा है ना गिरा बोल के चुनने वाली कोंगाड़े की जो है ना औरत भाई चुनने वाली जो कचरा कोड़ा लेके जाती वो भाई बोली कि यहाँ पर लादेन मामू अर्भक गिरा है बच्चा. तो फिर तुरंत आके मैं देखा तो छोकरा है. तुरंत रात में डिलीवरी भी दिखता शायद वो मरा हुआ पैदा हुआ क्या पता नहीं आप लोग को मगर ला के इधर फेंकने लिए इधर मी कचरा वेचत होते. कचरा वेचलं तर ते कॅरी बॅगमध्ये काय तर प्लास्टिक आहे काय म्हणून मी ओतले तर लेकरू होते. मग लेकरू होते तर बघितले पोरगा आहे म्हणून मग ते चाच्याला सांगायला गेले मी आतमध्ये चाललं तर इथंच उभारलं तर चाच्या. राज्यातील भाजपाच्या बेताल वक्तव्याने राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडली आहे असं म्हणत वंचित बहुजन आघाडीचे थेट राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी केली आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडून राजर्षी छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांच्यावर आक्षेपार्ह असे वक्तव्य केले. त्याच दरम्यान उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून महात्मा ज्योतिराव फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भाऊराव पाटील यांच्याविषयी अपशब्द वापरल्याने महाराष्ट्रामध्ये कायदा व सुव्यवस्था निर्माण झाली आहे. राज्यातील सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी करत मंगळवारी पार्क चौक येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. दरम्यान कोश्यारी आणि चंद्रकांत पाटील यांचा प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळेस आंदोलनकर्ते आणि पोलिसांमध्ये चांगलीच झटापट होताना दिसून आली. भाजपाच्या नेत्यांनी महापुरुषांच्या कार्यावर बेताल वक्तव्य करून संपूर्ण महाराष्ट्राचा सामाजिक समतोल बिघडलेला आहे. म्हणून राज्यातील सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी आम्ही निवेदनाद्वारे शासनाकडे करत आहोत अशी प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल गायकवाड यांनी दिली. आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या विचारानं महाराष्ट्राचे दैवत राजश्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी तसेच महात्मा ज्योतिराव फुले महात्मा सावित्रीबाई फुले यांच्या विरोधात सातत्यानं वक्तव्य करत असल्यानं आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आम्ही निदर्शनं इथं करतोय. तसेच ह्या राज्याचे शिक्षण व उच्च मंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील तसेच महात्मा फुले यांच्याविषयी जे
भीक मागून आम्ही शाळा संस्था चालवल्या, अशा पद्धतीचं बेताल वक्तव्य केलेलं आहे. या वक्तव्याचं मी पहिल्यांदा सोलापूर शहर जिल्हा वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं जाहीर निषेध करतोय. तसेच वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं त्यांना मी सांगू इच्छितो की महाराष्ट्र हा फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवरायाचा आहे. आता खरं युद्ध चालू झालेलं आहे या देशामध्ये. RSS संघाने ही चालवलेली चाल आहे, याला बहुजन आता जागा झालेला आहे. मी परत एकदा भीमा कोरेगावची प्रचिती इथं येईल अशा पद्धतीची भूमिका मांडतो. त्यावेळेस 500 महाराणी 5000 पेशव्याचे मुंडके 28,000 पेशव्याचे मुंडके कापले होते. आता कोट्यानी बहुजन समाज आहे इथं. या देशातले 3% जे RSS संघाचे हापचड्डीवाले आहेत, राहिलेले 1.5% बाकीचे 1.5% परदेशात आहेत. ह्या 1.5% लोकांना वाटत असेल की आपसात भांडण लावून काहीतरी कुरापशी करून सत्ता हातात घेऊन ह्यांना संपवण्याची भूमिका, बहुजन वाद संपवण्याची भूमिका, बहुजन नायकांना बदनाम करून आमची डोकं फिरवण्याची भूमिका. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. बोरामणी चिरकातांडा येथील रहिवाशांनी तहसीलदार कुंभार यांना निवेदन दिले. बोरामणी येथील रहिवासी यांनी जागांचे स्थलांतर केल्यास पुनर्वसन म्हणून पर्यायी जागा आणि पक्की घरे बांधून देण्याबाबत दक्षिणचे तहसीलदार कुंभार यांना निवेदन दिले. गट क्रमांक 556 मध्ये 130 ते 150 लोकांची वस्ती असून ही गेल्या 50 वर्षांपासून येथे वास्तव्य करत आहेत. ते नियमितपणे ग्रामपंचायतीचे कर देखील भरतात. ग्रामपंचायत बोरामणी इस्टिमेट लिस्ट नमुना नंबर 8 वर मालकी असे त्यांच्या नावाची नोंद देखील आहे. पण सरपंच आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांकडून या सर्व रहिवाशांना तुम्ही बेकायदेशीररित्या सरकारी गायरान जमिनीवर अतिक्रमण केलेले असून ही नोटीस मिळाल्यापासून 10 दिवसात जागा रिकामी करा असे त्यांना नोटीसी बजावण्यात आल्या आहेत. आता सध्या येथे पक्की घरे असल्याने आम्ही ही जागा सोडणार नाही आणि जर आम्हाला येथून हटवले तर पर्यायी जागा व पक्की घरे बांधून मिळावी या आशयाचे सह्यांचे निवेदन येथील रहिवाशांनी तहसीलदार कुंभार यांच्याकडे दिले आहे. या निवेदनावर बाळू चांगदेव पवार, शिवाजी सोमा चव्हाण, अर्जुन चंदू चव्हाण, भीमा मोतीराव चव्हाण, संतोष चव्हाण, राहुल लालसरे, सोमनाथ कांबळे, मोहन चव्हाण, सुभाष चव्हाण, उमेश शिवशरण, विष्णू चव्हाण, नागेश राठोड, बाबू चव्हाण, काशीनाथ राठोड यांच्या सह्या आहेत. अधिक माहिती बाळू चांगदेव पवार यांनी दिली. आम्ही तहसीलदार साहेबांना आता निवेदन दिलो की आम्ही तिथं ते गावठण जागेमध्ये 50 वर्षापासून राहत आहोत. आता आम्हाला नोटीस आली की जागा खाली करा किंवा घरे काढा म्हणून 10 दिवसात तुमचं काय ते म्हणणं मांडा म्हणून. मग आम्ही साहेबांना पत्र दिलो की आम्हाला पर्यायी जागा किंवा आमचे घर बांधून दुसऱ्याकडे द्या, आम्ही जागा खाली करतो, नाही तर तोपर्यंत आम्ही जागा खाली करणार नाही किंवा करत नाही. साहेब म्हणले बोलतो, बेडो साहेबांशी बोलून चर्चा करून सांगतो बोलले. कोणत्या साहेबांना दिला? तहसीलदार साहेबांनी, कुंभार साहेब, दक्षिण. खून, दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, मोटरसायकल चोरी इत्यादी 14 विविध गुन्ह्यातील आरोपी जेरबंद. 210 ग्रॅम सोन्याच्या दागिन्यासह 12 लाखाचा मुद्देमाल जप्त केला. स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीणने धडाकेबाज कामगिरी करत खून, दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, मोटरसायकल चोरी इत्यादी 14 विविध गुन्ह्यातील आरोपी जेरबंद केले. 210 ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांसह 12 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. संबंधित गुन्ह्यातील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार हा मौजे वटवटे, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर येथील चौकात येणार असल्याची गोपनीय बातमीदारामार्फत खात्रीशीर बातमी पोलीस निरीक्षक सुनील सनगले यांच्या पथकास मिळाली. त्यावर सनगले यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांना कळवल्यानंतर मिळालेल्या बातमीप्रमाणे त्यांनी तात्काळ नियोजनबद्ध कारवाई करण्याबाबत सूचना देऊन कारवाई करण्याकरता एक मालवाहतूक पिकअप वाहन उपलब्ध करून सर्वांना वेषांतर करून खासगी पिकअप वाहनांमध्ये बसवून मौजे वटवटे, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर येथील चौकात जाऊन काही जण पिकअपमध्ये तर काही जण आजूबाजूला सापळा रचून आरोपींना शिताफीने जेरबंद करण्यात आले. या गुन्ह्यात आरोपींकडून 1 देशी बनावटी पिस्टल, 2 चोरीच्या गुन्ह्यातील मोटरसायकली आरोपींकडून जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच या आरोपींकडे आणखी मोटरसायकली ठेवल्या आहेत का याबाबत तपास करण्यात येत आहे.
सदर कारवाई ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेश पांडे, अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुहास जगताप, मोहोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सनगल्ले, पोलीस उपनिरीक्षक ख्वाजा मुजावर, विजया मोहिते, पोलीस अंमलदार नारायण गोलेकर, प्रकाश कारटकर, धनाजी गाडे, मोहन मनसावाले, अनिश शेख, धनराज गायकवाड, अक्षय दळवी, अक्षय डोंगरे, चालक समीर शेख यांनी बजावली. दिव्यांग बांधवांच्या निधीसाठी तसेच घरकुलच्या निधी संदर्भात उपोषण करत असताना बार्शी तालुक्यातील व बीड जिल्ह्यातील घरकुलसाठी दुर्दैवी मयत झालेल्या बांधवांना न्याय देण्यात यावा म्हणून कलेक्टर ऑफिस समोर प्रति विधानसभा भरवण्यात आली. बार्शी या ठिकाणी दिव्यांग बांधवांच्या निधीसाठी उपोषण करत असताना विष्णू कुरोळे यांचा 10 वर्षांचा मुलगा यांच्या आईसोबत स्मशानभूमीत उपोषण करत असताना दुर्दैवी मृत्यू झाला. तसेच उपोषण बीड जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घरकुलच्या निधी संदर्भात करत असताना आप्पाराव भुजंग पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दोन्ही घटनेचा निषेध म्हणून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री या नात्याने या दोन्ही घटनेची आपण गांभीर्याने दखल घेणे अपेक्षित होते, परंतु सरकार टिकवण्यात मुख्यमंत्री व्यस्त आहेत असे मत रमेश बारस्कर यांनी व्यक्त केले. या ठिकाणी आम्ही गेल्या 8 दिवसापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदन दिलं होतं. बार्शीमधील दिव्यांगाच्या मागणीसाठी उपोषण करत असताना तिथं 10 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला. दुसरी गोष्ट, बीड जिल्ह्यामध्ये घरकुलसाठी उपोषणाला बसल्यानंतर संभाजी पवार यांचा देखील मृत्यू झाला. हे निर्दयी प्रशासन, याच्याबद्दल अनेक गोष्टी सांगता येतील. आणि दुसरी गोष्ट, छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल, महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दल, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल हे सरकार चुकीच्या पद्धतीनं वक्तव्य करत आहे. त्यामुळं 2 दिवसाचं सभागृह घेऊन या गांभीर्यपूर्वक विषयावर चर्चा झाली पाहिजे अशा प्रकारची मागणी आम्ही सोलापूरचे कलेक्टर साहेब यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना केली. जर आपण या ठिकाणी 2 दिवसाचं सभागृह घेऊन जर चर्चा करत नसाल तर आम्हाला प्रति विधानसभा भरावं लागेल म्हणून आम्ही निवेदन दिलं. आणि त्या ठिकाणी 2 दिवसाचं त्यांनी सभागृह न बोलवल्यामुळं आम्हाला या सोलापूर जिल्ह्याच्या कलेक्टर साहेबांच्या समोर या ठिकाणी प्रति विधानसभा घ्यावी लागली. आणि त्या प्रति विधानसभामध्ये आम्ही अनेक वेगवेगळे प्रकारचे ठराव या ठिकाणी घेतलेला आहेत. हे ठराव आम्ही सरकारला लेखीमध्ये पाठवणार आहोत. गांभीर्यपूर्वक या ठिकाणी चर्चा जर या ठिकाणी नाही झाली, उपोषणाला बसल्यानंतर जर त्यांचा प्रश्न उपोषण करून मिटत नसेल, आंदोलन करून मिटत नसेल, तर ज्या वेळेला इंग्रज सरकार असताना आपले लोक भारतीय उपोषणाला बसत होते, उपोषणाची दखल नाही घेतल्यावर त्यांना गोळ्या घालत होते, मग तशी का वेळ आमच्यावर आणताव का, अशा प्रकारचा प्रतिसवाल या प्रति विधानसभेच्या माध्यमातून तुम्हाला विचारण्यात येत आहे. तशी वेळ या भारत देशातल्या या महाराष्ट्राच्या नागरिकावर आणू नका. त्यांनी उपोषणाला बसल्यावर त्यांची दखल घेत चला, त्यांचा विचार घेत चला, अशा प्रकारची मागणी या ठिकाणी या महाराष्ट्र सरकारला आम्ही करतो. अक्कलकोट तालुक्यातील सुलेरजवळगे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या निधीतून मंजूर झालेल्या विविध विकास कामांचा भूमिपूजन समारंभ मोठ्या थाटामाटात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार सिद्धरामप्पा पाटील हे होते. याप्रसंगी गुरुलिंगय्या महास्वामी, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शिवानंद पाटील, युवा नेते सुमित पाटील, शिवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजकुमार सारणे, बांधकाम विभागाचे उपअभियंता R.C. भोसले, शाखा अभियंता R.A. खांडेकर, सरपंच दीपाली अंबादास देवकते, उपसरपंच धर्मनाथ घोडके, सोसायटी चेअरमन रविकांत बगले, ग्रामपंचायत सदस्य नागनाथ पाटील, देविदास कोळेकर, बाबूशाह जगताप, रविकांत कापसे, धोंडव्वा पुजारी, मेहरुनिसा बोलसुरे, लक्ष्मण वाघमारे, सुरेखा चौधरी आदींची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचा सुलेर जवळगे गावामध्ये आगमन होताच हलगीच्या कडकडाटात आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत त्यांचे स्वागत करण्यात आले. दरम्यान आमदार निधीतून मंजूर झालेल्या श्री कलमेश्वर मंदिर सभामंडप, पिरवली साहेब दर्गा सभामंडप आणि सिमेंट कॉन्क्रिटीकरण रस्ता भूमिपूजन आदी कामांचा शुभारंभ आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आला. दरम्यान सत्कारानंतर प्रमुख मान्यवरांच्या ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी बोलताना आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असून
पुढील काळात विकास निधीच्या माध्यमातून तालुक्याचा अनुशेष भरून काढणार असल्याची ग्वाही देताना रस्ते, नदीला पाणी यावर माझा जास्तीत जास्त भर राहणार असल्याची ग्वाही त्यांनी याप्रसंगी बोलताना दिली. ಎಲ್ಲರೂ ಕೂತು ಕೇಳಿದ್ರಿ, ನಮ್ಮ ಭಾವನೆ ಕೇಳಿದ್ರಿ. ಅವ್ರ ಒಂದು ಗುಣ ಇವತ್ತಿಗೆ 30-40 लाख 50 लाख आकडा होतील, पण गेल्यामध्ये 50 लाख होईल ಕೆಲಸ ಜಯ ಮಾಡಿದ್ರೆ 2-4 लाख 5 लाख कमाई ಸಿಗಬೇಕು. पण ಎಲ್ಲ ಕೆಲಸ ಪಾಡ್ಕೊಂಡು ನೀವು ಮಾಡೋರು, ನೀವು ಮಾಡಿಲ್ಲ ನಾನು ಅದಕ್ಕೆ ನೀವೆಲ್ಲ ಸಿಗರೇಟ್ ನೀವು ಸಿಗರೇಟ್ ಇರೋದ್ರಿ. ನಾನು ಈ ಊರು ಈ ಭಾಷೆ ಸೇವಾ ಮಾಡೋಲ್ಲ, ಇದು ಅನುಯೋಜನೆ ಕೊಟ್ಟು ಇದು ಆಶ್ವಾಸನೆ ಕೊಟ್ಟು ಎಲ್ಲರಿಗೆ ಬಂದ್ರಿ ಕೇಳ್ಕೊಂಡ್ರಿ, ಇದೆಲ್ಲರಿಗೂ ನಾ ಅಪಾಯ ಮಾಡಿಸಿ ನಾನು ಒಂದು 2 ಶಬ್ದ ನಿಲ್ಲಿಸ್ತೀನಿ. दरम्यान याप्रसंगी बोलताना माजी आमदार सिद्धरामप्पा पाटील यांनी सचिन कल्याण शेट्टी यांच्या माध्यमातून तालुक्यामध्ये विकास कामे सुरू आहेत. तडवळ भागच्या रस्त्याच्या संदर्भात आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी जास्तीचा निधी द्यावा अशी मागणी माजी आमदार सिद्धरामप्पा पाटील यांनी याप्रसंगी बोलताना केली. प्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शिवानंद पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सुलर जवळगे गावासाठी आपण भरघोस निधी दिला आहे. त्या पुढील काळाची गावकऱ्यांची साथ पाटील परिवाराच्या पाठीशी खंबीरपणाने राहावं असे ते म्हणाले. दरम्यान प्रास्ताविकात अंबादास देवकते यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विकास कामांसंदर्भात आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्याकडे मागणी केली. दरम्यान याप्रसंगी चेअरमन रविकांत बगले यांनी आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्याबाबत भविष्य काळात विकासाचे नेतृत्व म्हणून पुढे येतील यात तिळमात्र शंका नसल्याचे याप्रसंगी बोलताना म्हणाले. कार्यक्रमास कलमेश्वर देवस्थान पंच कमिटीचे सर्व पदाधिकारी, ग्रामस्थ, विविध गावचे सरपंच, सोसायटीचे चेअरमन, प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. लवकर काही उपाययोजना करावी. आपल्या शेतकऱ्यांचं मोठं स्वप्न आहे की मोठा मला 4 रोड नकोय, फक्त माझ्या शेतातील भाजीपाला जे काही आहे धान्य बाजारापर्यंत व्यवस्थित नेता यावं, मग त्या शेतामध्ये जाता यावं. बाकी गोष्टीसाठी तेवढं अपेक्षा करतात ते आपण पूर्ण करावं. तसेच त्याच्यानंतर सुजलगीचा संगम रस्ता हा दक्षिण सोलापूरला जोडणारा मुख्य रस्ता आहे. त्यामुळं तिकडून संगमकडून रस्ता चांगला झालेला आहे, फक्त आपल्या भागामध्ये रस्ता राहिलेला छोटासा आहे. त्याच्यामध्ये आपण आपल्या जोडीतून 1-2 लाख जरी दिला म्हणजे जो 700 मीटरचा जो रोड राहिलेला आहे तो रस्ता आपण पूर्ण करून घेऊ. व आपल्याला दक्षिण सोलापूरला जाण्यासाठीचा जो मार्ग आहे तो व्यवस्थितपणे चालू होईल. आज मौजे वरुड तालुका जिंतूर येथे चंद्रकांत पाटील उर्फ चंपाचा रिपब्लिकन सेना शाखेच्या वतीने जोडे मारो आंदोलन करण्यात आले. आज मौजे वरुड तालुका जिंतूर येथे चंद्रकांत पाटील उर्फ चंपाचा रिपब्लिकन सेना शाखेच्या वतीने जोडे मारो आंदोलन करण्यात आले. उपस्थित शरद भाऊ चव्हाण, जिल्हाध्यक्ष रिपब्लिकन सेना परभणी यांनी व सर्व कार्यकर्ते यांच्या वतीने बहुजन समाजातील सर्व महापुरुषांचे विचार मांडले व चंद्रकांत पाटील यांच्या प्रतिमेस जोडे मारून निषेध करण्यात आला. पुन्हा जर महापुरुषांबद्दल अपशब्द वापराल तर याद राखा, जिंतूर तालुक्यात आंदोलन करण्यात येईल असा इशारा शरद चव्हाण यांनी दिला. यावेळेस अमोल चव्हाण, पप्पू चव्हाण, राहुल वाकळे, विश्वनाथ प्रधान, सुरेश खेलबांडे, रामा असोले, राम कराळे, राजू चव्हाण, विलास चव्हाण आदी कार्यकर्ते उपस्थित होते. दिल्ली येथे श्रद्धा वालकरची हत्या करून तिच्या शरीराचे 35 तुकडे करणाऱ्या अशफाकला फाशीची शिक्षा करावी. अशा प्रकारे अनेक मुली बळी पडल्या, त्यासाठी लव्ह जिहाद विरोधी कायदा करा या मागणीसाठी अहमदपूरमधील गणपती मंदिरापासून सकल हिंदू समाजाचा मोर्चा काढण्यात आला. दिल्ली येथे श्रद्धा वालकरची हत्या करून तिच्या शरीराचे 35 तुकडे करणाऱ्या अशफाकला फाशीची शिक्षा करावी, अशा प्रकारे अनेक मुली बळी पडल्या, त्यासाठी लव्ह जिहाद विरोधी कायदा करा या मागणीसाठी अहमदपूरमधील गणपती मंदिरापासून सकल हिंदू समाजाचा मोर्चा काढण्यात आला.
छत्रपती संभाजीनगर येथील दीपक सोनवणे या दलित तरुणाचे धर्मांतर, नांदेडच्या स्वप्नील नागेश्वरचे धर्मांतर अशा विविध घटना या इस्लामिक कट्टरपंथीयांच्या षडयंत्राचा भाग असून यामुळे हिंदू समाजातील महिला मुली त्रस्त आहेत. यावर ठोस कारवाई झाली पाहिजे अशा आशयाचे निवेदन उपजिल्हाधिकारी अहमदपूर यांच्या माध्यमातून महामहिम राष्ट्रपती यांना पाठवण्यात आले. या मोर्चामध्ये महिला आणि मुलींची संख्या मोठी होती. माजी मंत्री तथा भाजपा प्रदेश उपाध्यक्ष विनायकराव पाटील, प्राचार्या श्रीमती रेखा तरडे, माजी प्राचार्या सौ शोभा टोंपे, सौ अवंती कुलकर्णी, ॲडव्होकेट स्वप्नील वत्ते यांनी यावेळेस सर्वांना संबोधित केले. निवेदन देताना जय श्रीराम, भारत माता की जय, वंदे मातरमच्या घोषणा उपजिल्हाधिकारी कार्यालय परिसरात देण्यात आल्या. भारत माता के अरे भारत माता के. अगदी लहान बालिका, शाळेतल्या कॉलेजमधल्या मुली यांच्यावर देखील खूप अन्याय अत्याचार होत आहेत आणि याच्याने देखील बंद होईल. प्रत्येक कॉलेजमध्ये मुली जात आहेत, शाळेमध्ये मुली जात आहेत, मग मुलींनी बाहेर निघायचं की नाही हा प्रश्न पडलेला आहे. जर एका श्रद्धेचे जर का 35 तुकडे आपल्या याच्यात 35 तुकडे करण्यात आले, आपण किती श्रद्धाचे किती आपण ही सोसायचं, ही फार महत्वाचा प्रश्न आहे. आज कुठंतरी आपण आवाज उचलला, त्यांच्या विरोधात कडक कायदा व्हायला पाहिजे, ही आपलं नियोजन आहे. आज कुठल्याही महिलांचं आणि हे भगिनींचं संरक्षण करणं ही आपली प्रथम गरज आहे. तर आपण कर्तव्य निभावण्यासाठी आज आपण लव जिहादचा कायदा शासनाने पास करावा यासाठी एकत्र जमलेलो आहोत. आणि ह्याच्यासाठी जर इथून आपण असंच एकत्र राहिलो तर यानंतर असले कधीही पाऊल उचलल्या जाणार नाहीत. आपल्या भगिनी, आपल्या जे काही माता भगिनी आहेत ह्या संरक्षण भिंतीमध्ये राहतील आणि इथून जे काही कायदे होणार आहेत आपल्या मागणीशिवाय होणार नाहीत. कठोरातले कठोर कायदे पास करावेत यासाठी आपण इथे एकत्र जमलेलो आहोत. पाठीमागे आज जे काही आज अजून एक घटनेचा मी खुलासा करतो. भाई शहरातील संभाजी ब्रिगेड सामाजिक संघटनेचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब काजळे यांच्या कामाची दखल घेऊन संभाजी ब्रिगेडच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी परभणी जिल्ह्याच्या पश्चिम जिल्हाध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली. जिंतूर शहरातील संभाजी ब्रिगेड सामाजिक संघटनेचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब काजळे यांच्या कामाची दखल घेऊन संभाजी ब्रिगेडच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी परभणी जिल्ह्याच्या पश्चिम जिल्हाध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली होती. म्हणून शहरातील व्यापारी, पक्षाचे पदाधिकारी, मित्रमंडळी यांच्याकडून त्यांच्या निवडीचे स्वागत करण्यात आले. संभाजी ब्रिगेड सामाजिक संघटनेच्या माध्यमातून तालुक्यात विविध सामाजिक विषय घेऊन मागील 6 वर्षांपासून संभाजी ब्रिगेड सामाजिक संघटनेचे ध्येय धोरण तळागाळात पोहोचवण्याचे काम बाळासाहेब काजळे यांनी केले आहे. याची दखल घेत परभणी येथे संभाजी ब्रिगेड अधिवेशनाच्या संदर्भात पार पडलेल्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत प्रदेश उपाध्यक्ष सोमेश्वर आहेर, छगन शेरे, प्रदेश सचिव आत्माराम शिंदे, संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष बालाजी शिंदे, कार्याध्यक्ष नितीन देशमुख यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. यामुळे शहरातील व्यापारी, सर्वपक्षीय व सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी निवडीचे स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डिग्रस येथे लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेब यांची जयंती साजरी करण्यात आली. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डिग्रस येथे आज लोकनेते स्वर्गवासी गोपीनाथराव मुंडे यांची जयंती साजरी करण्यात आली. या निमित्ताने शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. यावेळेस माननीय रामकिशन घुगे, माननीय सरपंच मदन दराडे, दिलीप दराडे, नामदेव गीते, प्रल्हाद घुगे, पंढरीनाथ घुगे, अमोल घुगे, रामेश्वर दराडे, शिवाजी घुगे, शिवाजी नांगरे, बालू सावकार, बालाजी घुगे, गजानन घुगे तसेच सर्व शिक्षक मंडळी, गावकरी उपस्थित होते. महाराष्ट्रात अल्पावधीत सांस्कृतिक क्षेत्रात प्रतिष्ठेचे मानाचे स्थान प्राप्त केलेला श्री तुळजाभवानी सांस्कृतिक कला क्रीडा महोत्सव यंदाच्या पौष महिन्यातील श्री तुळजाभवानी शाकंभरी नवरात्रोत्सवात पुनश्च सुरुवात करण्याची मागणी होत आहे.
महाराष्ट्रात अल्पावधीत सांस्कृतिक क्षेत्रात प्रतिष्ठेचे मानाचे स्थान प्राप्त केलेला श्री तुळजाभवानी सांस्कृतिक कला क्रीडा महोत्सव व यंदाच्या पौष महिन्यातील श्री तुळजाभवानी शाकंभरी नवरात्रोत्सवात पुनश्च सुरुवात करण्याची मागणी होत आहे. तीर्थक्षेत्र तुळजापुरात पौष महिन्यात श्री तुळजाभवानी मातेचा शाकंभरी नवरात्रोत्सव साजरा केला जातो. या महोत्सवात विविध सांस्कृतिक कला क्रीडावर स्पर्धा घेतल्या जातात. ही परंपरा जुनी आहे. या पार्श्वभूमीवर या महोत्सवाला राज्यात प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी तत्कालीन जिल्हाधिकारी प्रवीण गेडाम यांनी भव्य दिव्य सांस्कृतिक कार्यक्रम घेतले. तसेच तीर्थक्षेत्री मातीतील कुस्ती स्पर्धा ही मंदिर संस्थानातर्फे या महोत्सवांतर्गत घेत होते. तसेच महाराष्ट्र राज्यातील सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या महिलांना श्री तुळजाभवानी मंदिर संस्थांतर्फे श्री तुळजाई स्त्री शक्ती पुरस्कार देण्याची परंपरा सुरू केली. पहिला पुरस्कार समाजसेवक बाबा आमटे यांच्या पत्नी सुनीता आमटेंना दिला, तर दुसरा पुरस्कार आदिवासी धावपटू सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत यांना दिला. तिसरा पुरस्कार देण्याचे नियोजन असताना दुष्काळ परिस्थिती निर्माण झाल्याने तेव्हापासून हा महोत्सव रखडला आहे. सद्यस्थितीत भरपूर पाऊस पडला आहे. कोरोना निर्बंध शासनाने संपुष्टात आणल्याने आता हा महोत्सव पर्यटनाला चालना देण्यासाठी घेण्यास हरकत नाही. वातावरण चांगले असल्याने श्री तुळजाभवानी शाकंभरी महोत्सव प्राथमिक स्वरूपात यंदाचा शाकंभरी नवरात्रोत्सवाचा घटस्थापनेच्या दिनापासून सुरू करावा अशी मागणी होत आहे. बातमीपत्राच्या शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. महापालिकेच्या कर संकलन विभागाची थकबाकीदारांवर कारवाई सुरूच. एकाच दिवसात 1 कोटीची रक्कम झाली तिजोरीत जमा. अनेक संस्था आल्या कर विभागाच्या रडारवर. श्री सिद्धेश्वरच्या 52व्या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात असणार 300 स्टॉल. 29 डिसेंबर ते 2 जानेवारी पर्यंत शेतकऱ्यांना मिळणार शेतीविषयी अद्ययावत माहिती. सोळा डिसेंबरचा सोलापूर बंद यशस्वी करा. महापुरुषांचा अवमान महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही. कॉम्रेड नरसय्या आडम मास्तरांनी दिला इशारा. आणि कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमध्ये आढळले नवजात अर्भक. सिव्हिल हॉस्पिटल समोर घडला धक्कादायक प्रकार. पोलिसांचे तपास चक्र झाले सुरू. या बातम्यांसह इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.